पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। निरोगी राहण्यासाठी दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला किमान 3 ते 4 लिटर पाणी पिण्यास सांगितलं जातं। पण जेवल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये। तर जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने काय होतं, पण जेवल्यानंतर नेमकी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। तज्ञांच्या मते जेवणादरम्यान पाणी पिणं तसं सेफ आहे, पण जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी पिल्याने तुमच्या पचन संस्थेला त्रास होऊ शकतो आणि पचनक्रियाही बिघडते। वास्तविकतः जेवल्यानंतर ताबडतोब पाणी पिल्यामुळे जठरा संबंधित रस पाचन तंत्रामधून सोडलेल्या पाचन एन्झाईममध्ये विरघळून जातो, ज्यामुळे शरीराला अन्नामधून पुरेसं पोषक द्रव्य मिळत नाही। याशिवाय गॅस, अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्या होऊ शकतात। तर जेवणानंतर पाणी पिण्याची नेमकी योग्य वेळ कोणती आहे ती पाहूयात। जेवणाच्या 30 मिनिटं आधी किंवा जेवणानंतर किमान 45 मिनिटांनीच पाणी प्यावं। असे केल्याने अन्न सहज पचतं आणि पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात। जर खाताना घास घशात अडकला तर तुम्ही थोडं पाणी पिऊ शकता। जेवणादरम्यान थोडं पाणी प्याल तर त्याने तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही। पण जर अन्नासह भरपूर पाणी पिलं तर त्यामुळे आपलं पोट लगेच भरतं, तसंच पोट फुगवटा देखील होऊ शकतो। त्यामुळे जेवण केल्यानंतर किमान 45 मिनिटांनीच पाण्याचं सेवन करा। जेवणानंतर त्या 45 मिनिटांनी पाणी प्यायल्यास तुमचं वजनही नियंत्रित राहतं आणि तुम्हाला लठ्ठपणाचा त्रासही होत नाही। तसंच जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी पिल्याने पचनक्रियाही चांगली राहते, पचन संस्थाही मजबूत राहते आणि त्यानंतर झोपही चांगली लागते। या गोष्टीही तुम्ही लक्षात ठेवा। दररोज किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्यावं। आपण जितकं जास्त पाणी पितो तितकं शरीरातून द्रव्य बाहेर काढतो, मग ते ग्रीन टी, सूप, नारळ पाणी किंवा सरबत असो। थंड पेय शक्यतो टाळा। जर तुम्ही जंक फूड खाल्लं असेल तर भरपूर पाणी प्या। यामुळे जंक फूडमध्ये असलेले अतिरिक्त मीठ पाण्याद्वारे शरीरातून बाहेर पडतं। जर तुम्ही एका श्वासात 1 ग्लास पाणी पित असाल तर ही सवय आत्ताच बदला। पाणी पिताना आरामात आणि एक घोट घ्या। आयुर्वेदात असं म्हटलंय की चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यावर अनेक आजार होऊ शकतात, त्यामुळे शरीरातील पचनक्रियाही बिघडते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।